NP स्पोर्ट्स शहापूर। मंचावरती आदरणीय आनंदजी अधिकारी साहेब उपस्थित आहेत, साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत। मी अभिदादा कुडाव आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे। आदरणीय आनंदजी अधिकारी साहेब यांचा शुभ सन्मान, मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि मंडळाच्या वतीनं भरपूर सारं प्रेम साहेबांना आपण देत आहोत। असंच प्रेम सातत्यानं आम्हा सर्वांवरती राहू द्या अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया। जाऊया मैदानावरती, मॅचला होते सुरुवात। ओ टू कॉमेंट्री बॉक्स, त्या ठिकाणी प्रसन्नजी चव्हाण कल्याण ग्रामीणचा एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय। थँक्यू सो मच आदरणीय सोमनाथजी खाडे सर। पुनश्च एकदा जोडले गेलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिक राजाचं करूया आपण हार्दिक सहर्ष असं स्वागत। प्रेमाची सुरुवात फुलापासून, फुलाची सुरुवात कळीपासून, आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या माणसांपासून आणि आमच्या कामाची सुरुवात पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या वंदनापासून। एकदा विनंती असेल, जितके सारे क्रीडा रसिक राजा आहे एक साथ जोरदार म्हणा, बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। याला म्हटलं जातं शहापूर, जिथे असतो प्रेक्षकांचा पूर, असा आमचा शहापूर। आणि या शहापूर नगरीमध्ये सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत। मेगा फायनलची मॅच आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये NP स्पोर्ट्स शहापूर विपक्ष कडक 11 भांडूप सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल। रन मशीन अर्थात बाली आणि नॉन स्ट्राइकिंग एंड वरती यंगस्टर खेळाडू जिसकी दुनिया है दीवानी ऐसा ऋतिक दिवाने आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल। बाली आणि ऋतिक ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल। बॉलिंग मार्क वरती ज्या खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे असा अकबर आपल्याला पाहायला मिळतोय। सामन्याला होती सुरुवात, पहिला बॉल फटका लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, बालीचा तडाखा आणि बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून बेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर। सुरुवात चांगली पहिल्या बॉल वरती, 4 आलाय चौका। पहिल्या बॉल वरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय। एकीकडे यंगस्टर, दुसरीकडे एक्सपिरियन्स, एकीकडे असे खेळाडू ज्यांनी सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका पेटलाय। ग्लॅमर नव्हतं त्यावेळेस सुरुवात केली होती, आता ग्लॅमर आलाय आणि आता देखील क्रिकेटची साथ देत आहेत। तर दुसरीकडे यंगस्टर मैदानावरती सेन्सिबल क्रिकेट डॉट बॉलची होत असताना समाप्ती सन्मान दिलाय। क्रिकेटमध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। ज्यावेळेस क्रिकेटची मॅन्युअल निघेल तिचा पहिला धडा असेल अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान। हा चेंडू चांगला होता, सम्मान दिला, अगदी पॅकफुटला आल्यानंतर डिफेन्स केला आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती धावसंख्या धावफलकावरती 4 पाहायला मिळेल। यावेळेस फलंदाज झालेत बाद, बडी मछली जाल में फलंदाज बालीची खेळी होत असताना समाप्त। बाली बॅक टू दी पवेलियन। सन्माननीय सचिनजी तावडे त्याचबरोबर आदरणीय मिलिंदजी भोईर साहेबांचं शुभागमन होत आहे। या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। निश्चितच फायनलचा दिवस आहे आणि फायनलच्या या रजनीमध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। निश्चित मंचावरची पाहुणे आणि मान्यवर ही आयोजकांची श्रीमंती असते। या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। सन्माननीय सचिनजी तावडे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मी विनोदजी भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे। मायेची शाल, प्रेमाचं पुष्प मान्यवरांना आपण देतोय आणि शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत।
सचिनजी तावडे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर आदरणीय मिलिंदजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी अभिदादा कुडव आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. निश्चित सामना मैदानावरती गोलंदाज तयार अकबर, षटक क्रमांक पहिलं चालू असताना सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बिग फाईट मॅच NP स्पोर्ट शहापूर आणि 40+ भांडूप यांच्या दरम्यान. चेंडू अडवला जातोय मिड ऑफ वरती, सुंदर फिल्डिंग, एक सिंगल धाव येते, धावफलकावरती जोडली जाईल, स्कोर कार्ड पुढे सरकेल. ओव्हर टू प्रथम. थँक्यू सो मच. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि स्ट्रायकिंग इन वरती अगदी आपण पाहू शकतो ज्या वेळेस ओपन हाफचा टुर्नामेंट होता त्या स्पर्धेमध्ये नामांकित खेळाडू होते, मात्र प्रत्येकाला मागे सोडून अगदी कमी वयामध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाचा परचम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटल्यावरती कोरलेला आहे असा खेळाडू ऋतिक दिवाने आपल्याला पाहायला मिळतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पटाका बडा धमाका. अगदी आपण पाहू शकतो मैदानावरती सातत्याने या खेळाडूची चर्चा रंगते. ज्यावेळेस नाईटचं क्रिकेट कॉन्क्रीटची विकेटपट्टी खेळपट्टी असते त्यावेळेस नक्कीच आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आलाय जो मात्र डॉट. षटक क्रमांक मैदानावरती होत असताना पहिलं समाप, पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. पहिलं षटक फार महत्त्वाचं होतं. या पहिल्या षटकामध्ये अकबरने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. मैदानावरती आपण पाहू शकतो दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हेमंत पाहायला मिळतील जे दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. या षटकाचा विचार केले या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न डेफिनेटली केला जाईल NP स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या माध्यमातून. मात्र दुसरीकडे कणक 11 भांडूप संघाचे आपल्याला पाहायला मिळतात हेमंत, ज्यांनी देखील लाजवाब गोलंदाजी केली होती. असे हेमंत आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे रुपेश. पाहूया रुपेश कशा प्रकारची कामगिरी करतील. असं म्हटलं जातं की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला खूप फायद्याचं असतं. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर अँड इट ऑल्सो युजफुल फॉर युअर गुड फ्युचर. मैदानावरती आपण पाहू शकतो तशा प्रकारे कामगिरी करू शकतील का. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. रुपेशच्या माध्यमातून फिरकीचं, हेमंतच्या माध्यमातून फिरकीचं आक्रमण पाहायला मिळतो. रुपेश होते स्ट्रायकिंग इनवरती ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू हँडल करायचा प्रयत्न मात्र मैदानावरती आलेला हा बॉल डॉट. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. धाव फलकावर धावा आपल्याला 9 पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. हेमंत यांच्या माध्यमातून फिरकीचं आक्रमण मैदानावरती केलं जातं. पहिल्या षटकामध्ये डावखुरे हाताचे चायनामॅन अर्थात अकबर आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पुन्हा एकदा फिरकीचं आक्रमण पाहायला मिळतोय. हेमंत बॉलिंग मार्कवरती तयार आहेत. अनुभव आणि अनुभवाची शिदोरी इथे खुलली जाते. यावेळेस फटका लाजवाब. डीप मध्ये फिल्डर जरूर असतील मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती रुपेशच्या माध्यमातून षटकार आलाय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्कर लेनचा बॉल होता. मैदानावरती खराब चेंडू. थोडेसे प्रेशरमध्ये आहेत. प्रेशरमध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. आता तुम्ही आम्ही माणसं आहोत इथे कमबॅक करावं लागेल. सांगावं लागेल हेमंतला प्रत्येक वादळ पाहिलंय मी. माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये घट्ट पाय रोवून सह्याद्री सारखा मी ताट आहे आणि जाऊन सांग त्या वादळाला तुझी एका क्रिकेट वेड्याशी गाठ आहे. मैदानावरती हेमंतला कमबॅक करावं लागेल. कमबॅक केलंय मैदानावरती. फिरकीचं आक्रमण डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती सिरियस स्थगित धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ओनली 16.
अगदी आपण पाहू शकतो 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स अनुभवाची शिदोरी मैदानावरती घेत असताना हेमंत. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय पॉइंटच्या डोक्यावरून कव्हरच्या दिशेला. अगदी आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि बघता बघता आपण पाहू शकतो इथे फलंदाज होतील बाद. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रुपेश बॅक टू दी पवेलियन. डीजे लालच बुरी बला होतीये मैदानावरती. अगदी तेच आपण पाहू शकतो. 3 धावेंचा प्रयत्न जिथे 2 धावा होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रुपेशची खेळी समाप्त झाली. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अर्जुन. पाहूया अर्जुनच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. संपूर्णपणे आपल्याला सपोर्ट स्टाफ पाहायला मिळतो या संघाचा. दोन्ही संघ नामांकित आहे. दोन्ही संघांकडे चांगला अनुभव आहे आणि आता तो अनुभव सिद्ध करावा लागेल. गोलंदाज तयार हेमंत. यावेळेस स्विचिटचा अटेम्प्ट होता. सिंगल ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. आतापर्यंत आपण पाहू शकतो 5 चेंडूचा खेळ झालाय. एका चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती यंगस्टर खेळाडू ऋतिक. तर बॉलिंग मार्कवरती अनुभवाची शिदोरी ज्या खेळाडूकडे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते असा खेळाडू हेमंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फटका लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी गुड शॉट. अर्जुनच्या बॅटमधून चौकार. तर बॅटिंग करत असताना विकेट वाचवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस फिल्डिंग करत असाल फिल्डिंग करत असताना धावा वाचवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस वनवा पिटला असला झाडं वाचवणं गरजेचं आहे. भर उन्हामध्ये पाणी वाचवणं गरजेचं आहे. ही स्पर्धा लाख मोलाची आहे. इथे वेळ वाचवणं मित्रांनो फार गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता आपण पाहू शकतो ऋतिक आहे. 3rd, 4th आणि 5th ओव्हर हा या खेळाडूचा अगदी रेंज हिटिंगचा झोन आहे. ज्यावेळेस आपण पाहू शकतो पॉवर प्ले हटतो त्यावेळेस हा खेळाडू अगदी निखरून येतो. असा खेळाडू मैदानावरती ऋतिक स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. शाहिद. पाहूया शाहिदच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. डाउन द बॉल अभी येतील. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. फलंदाज ऋतिकची खेळी होत असताना समाप्त. अगदी वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज ऋतिक बॅक टू दी पवेलियन.
सो मच. विकेट क्रमांक मैदानावरती तिसरा जातोय. फलंदाज ऋतिक शिकेळी समाप्त झाली. आता मात्र मयूर दिनकर आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग इनवरती. तर बॉलिंग मार्क वरती बॉलर शाहिद आपल्याला पाहायला मिळतील. म्हटलं जातं ना, तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची कधी नडायची, दुनिया डोक्यावर खेळणारा आहे र, तुला उचलून घेणारा आहे र. मैदानावरती या 40+ क्रिकेटर्सने काय सांगून दिलंय मैदानावरती सांगत असताना, येस आमच्याकडे एक्सपिरियन्स आहेत, जरूर आमची इतकी फिटनेस नाही आहे, आता आम्ही क्रिकेट खेळू शकतो. खोडप्याचा बॉल मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला फटका चांगला आहे. कार्पेटच्या सहाय्याने जोपर्यंत मिड विकेटमध्ये फील्ड करण्यात येईल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागेल, एका धावेसाठी झगडावा लागेल, कारण ही स्पर्धा लाख मोलाची आहे. इथे आपण पाहू शकतो प्रत्येक संघ विजयाचा शिलेदार बनायला आलाय. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 26 या आकड्यावरती. म्हटलं जातं की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील यातही मात्र शंका नाही. अगदी स्लॉट मधला बॉल होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची इनर एज आणि त्यानंतर चेंडू अगदी आपण पाहू शकतो मिड विकेटच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात आला. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा धाडस माणस प्रयत्न प्रयास होता, मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेंच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील त्या मात्र 28 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शाहिदने लाजवाब कामगिरी केली आहे या तिसऱ्या षटकामध्ये. सांगत असताना एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, पुराना पक्का चावल म्हणून शाहिदची ओळख आहे आणि अगदी तशाच प्रकारची कामगिरी मैदानावरती त्यांच्या माध्यमातून केली जाते. चेंडू वळतायत, अगदी पडल्यानंतर आपण पाहू शकतो कट होत आहेत आणि ते फार महत्त्वाचं आहे. चेंडू बॉडीला स्पर्श झाला, डायव्हर्ट झाल्यानंतर आपण पाहू शकतो एक धाव झाली कंप्लीट. लेगबाजची एक धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 29 पाहायला मिळेल. अगदी आपण पाहू शकतो ॲज ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र जय पवार सर JP पॅनलचे सर्वात ज्या वेळी मोठी स्पर्धा होते आयोजकांची पहिली पसंती असणारा पॅनल म्हणजे JP पॅनल आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब कामगिरी प्रत्येकाची आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. अगदी आपण पाहू शकतो व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल आपण पाहू शकतो जी मात्र 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट +1 2 धावा 8 टीमच्या टोटलमध्ये, कारण व्हाईट देखील गेला. जी काळी स्क्रीन होती ब्लॅक स्क्रीनला चेंडू टच देखील झाला. ज्यावेळेस ब्लॅक स्क्रीनला चेंडू टच होतो त्यावेळेस डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो असं आपण ग्राह्य धरतो आणि त्यावेळेस डिक्लेअरची 1 धाव मिळते. इथे अवांतर प्लस 1 धाव टीमच्या टोटलमध्ये 8, टोटल 2 धावा टीमच्या टोटलमध्ये 8. टीमची टोटल धावफलकावरती 31. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कडक केलवान भांडूप संघ नाम नाही तो ब्रँड आहे. मैदानावरती तो ब्रँड दाखवावा लागेल, सांगावा लागेल. गाव कोणाचाही असला नाव आमचा होणार, वाडा कोणाचाही असला राडा आमचा होणार, बॅट तुमची बॉल आमची आणि त्या समवेत दरारा देखील आम्हीच करू. मैदानावरती ते करावं लागेल. पाहूया तशा प्रकारची कामगिरी होऊ शकेल का. यावेळेस अजून एक खराब चेंडू. व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती 32. 32 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. दर्शकांच्या काळजांचा आपण पाहू शकतो ठोका सुकवणारा सामना दर्शकांच्या भेटीला आलाय. एकीकडे कणक 11 भांडूप तर दुसरीकडे NP स्पोर्ट्स शहापूर. दोन्ही संघ नामांकित आहेत. दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. वी डोंट नो हू विल विन द मॅच बट वी नो दॅट मॅच वुड बी हाय व्होल्टेज. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका बसलाय. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. मैदानावरती मिड विकेट मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावांच्या साथीने धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील त्या मात्र 34 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती शाहिद पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. स्ट्रायकिंग एंडवरती अर्जुन बांगर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मयूर दिनकर. दोन्ही खेळाडू नामांकित आहेत, मात्र जे गोलंदाजी करतायत त्यांच्याकडे देखील अनुभवाची शिदोरी आहे आणि एक्सपिरियन्स घेऊन ते नक्की गोलंदाजी करतील. यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा.
वाईट +1. अगदी म्हटलं जातं की अति तिथे माती, अगदी तशाच प्रकारचा हा चेंडू होता. का? कारण एक्स्ट्रा कट झाला आणि एक्स्ट्रा कट होत असताना मैदानावरती आपण पाहू शकतो 1+1 एकूण 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड, म्हणजे एक तर कर्जबाजारी त्या दुसरा शेजारी असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतं. का? कारण धावा भरपूर गेल्या, त्यामुळे एक्स्ट्राच्या धावा तुमच्या टीममध्ये बहाल केल्या जात आहेत. तर मात्र ही चुकी आहे आणि ती चुकी घडली जातीय शाहीद यांच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल वन्स अगेन आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती केली जाते. DRS घेतला जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. थर्ड अंपायर रेफरल फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी असेल अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जो मात्र तिसरा समाप 3 षटकांचा वाजवी केस समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती मात्र 36 धावा. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहील. थोडंसं स्पीडअप करा टीम कणक 11 भांडूप. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 40+ चे सारे लेजंड क्रिकेटर्स आपण पाहू शकतो मैदानावरती. चला मॅचच्या दिशेला आपण वळूया. सेकंड स्पेलमध्ये अकबर आपल्याला पाहायला मिळतील. डावकुरे हाताचे चायना मॅन गोलंदाज. मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. गोलंदाज आले आणि फलंदाज होतील बाद. मयूर दिनकरची खेळी होत असताना समाप्त. मयूर दिनकर बॅक टू दी पवेलियन. भगव्या पट्टीच्या आतमध्ये असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आयोजन कमिटीच्या वतीनं आपण थोडंसं मागे सरकायचं आहे. टू बॉक्स. चला विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील. समालोचन कक्षामध्ये देखील 2 12th मॅन, एक स्कोरर, DJ मास्टर आणि कॉमेंटेटर असेल. याची नोंद करून घ्यायची. बाकी कोणी नसावं ही विनंती आहे, सूचना आहे. मॅनेजमेंट कमिटी ऑफिशियल आपल्याला कॉल आहे. जावेद भाई त्या ठिकाणी जी पब्लिक आहे ती आपण थोडीशी मागे घ्या. जावेद भाई त्या ठिकाणी असलेली पब्लिक आपण थोडीशी मागे घ्या. मेगा फायनलची मॅच आहे. कुठल्याही प्रकारचं गुड्डू हरड आपण सुद्धा त्या ठिकाणी आहेत. थोडीशी पब्लिक मागे घ्या. सामना चालू आहे. मेगा फायनलची मॅच, ज्या सामन्याची आपण गेली 7 दिवस 7 रात्री वाट पाहत आहे. गोलंदाजी मार्कवरती अकबर खान 40+ चा हा खेळाडू निश्चितच नशीब आजमावण्यासाठी भांडूपवरून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. अकबर खान गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहा हा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतायत. सीमारेषेवरती फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग, दर्जेदार थ्रो येतोय आणि या अनुषंगानं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. जबरदस्त सामना, महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलची मॅच, एका बाजूने व्यावसायिक खेळाडू खेळतायत. NP स्पोर्ट शहापूर हा संघ मैदानावरती, निलेश पाटोळे टीम मैदानावरती खेळतीये. साहेबांचा संघ निश्चितच त्यांना फाईट देत असताना टीम कनक 11 भांडूप या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. 40+ धमाका मैदानाच्या आतमध्ये. व्यावसायिक खेळाडू निश्चितच गेली कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती आपण आलो, खेळलो आणि त्यानंतर पुन्हा एकदा 40+ झाल्यानंतर सुद्धा आपल्या आरोग्यासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या परिसरासाठी खेळत असताना हे सर्व धुरंधर मैदानात नशीब आजमावत आहेत. मेगा फायनलच्या मॅच पर्यंत धडक मारली आहे. छोटी मोठी द्वंद्व समाप्त झाली मित्रांनो. बिग फाईट मॅचला सुरुवात झाली आहे.
धर्मवीर चषकाची ट्रॉफी उचलण्याच्या प्रयत्नात. हा चेंडू पहा, फटका खेचला जातोय, चेंडू हवेमध्ये आहे, झेल टिपण्यासाठी प्रयत्न करतायत. एक सिंगल धाबेचं योगदान येतंय, एका धाबेचं योगदान, धावफलक पुढे सरकेल. प्रसन्न 38 धावा धावफलकावरती, 38 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती चौथा मार्गस्थ आहे. जरूर या षटकामध्ये अकबरच्या माध्यमातून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतो ज्यामध्ये व्यावसायिक क्रिकेटर्स आहेत जे प्रोफेशनल क्रिकेट खेळतात, तर दुसरीकडे 40 पार झाल्यानंतर देखील क्रिकेटचा वेळ आमच्या रक्तामध्ये आहे, क्रिकेट आमच्या रक्तामध्ये आहे हे सांगत असताना भांडुपकर आज मैदानावरती उतरलेत. कडक 11 भांडुप या नावाने मैदानावरती आपण पाहू शकतो. दोन्ही नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला किशोर पाहायला मिळतात. पाहूया किशोरच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. शैलीदार फलंदाज आहेत डावखुरे हाताचे, तर अकबर आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र बॉलिंग मार्कवरती तयार. लेफ्टी टू लेफ्टी असं आपल्याला मॅच पाहायला मिळते मैदानावरती. फटका चांगला आहे, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल एका धावेच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 39 39 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती अर्जुन आपल्याला पाहायला मिळतील. या षटकाचा विचार केला 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अकबर सातत्याने आपण पाहू शकतो फिल्डर्सचं रोटेशन करतायत. डीपमध्ये आपल्याला स्क्वेलेक पाहायला मिळेल, डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र एक्स्ट्रा कव्हर, डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन देखील आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक फिल्डर पाहायला मिळतील, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट स्क्वेलेक, शॉर्ट वाईडिश मिड ऑन, अर्थातच आपल्याला मिड विकेटमध्ये देखील एक फिल्डर पाहायला मिळेल. फील्डची रचना सजावट स्ट्रक्चर असं आहे. शॉर्ट वनचा देखील वापर करू शकतात, फुल लेनचा देखील वापर करू शकतात. थोडंसं आता आपण पाहू शकतो सो वाईडिश मिड ऑफमध्ये फिल्डर होता त्याला कव्हरच्या दिशेला हटवण्यात आलेला आहे. तर जे डीप स्वीपर कव्हरमध्ये होते त्यांना मात्र आता डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहू शकतो आपल्याला पाहायला मिळतील. अर्जुन बांगर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. अकबर आहेत, चला स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहील. थोडंसं आपण पाहू शकतो मिड विकेटचा फिल्डर मिडलमध्ये घेत आहेत. स्ट्रिटिश होते अगदी, त्यांना मिडलमध्ये घ्यायचा प्रयत्न म्हणजे अगदी फुल लेनचे बॉल येतील. यस, फुल लेनचा बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा यॉकर लेनचा बॉल होता, फुल लेनवरती टाकलेला बॉल आणि स्विच हिट टीम जरूर होता. अर्जुन बांगरच्या माध्यमातून सिंगल ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 40 धावा. या षटकाचा विचार केला, विकेट नंतर 4 सिंगल आले आणि 5 चेंडूंचा खेळ झाला. एका चेंडूचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं आपल्याला पाहायला मिळेल फील्डमध्ये चेंजेस. स्क्वेलिंगमध्ये फिल्डर, मिड विकेटमध्ये फिल्डर, लेफ्टीसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो सेट करण्यात आलेला आहे, त्यामुळे नक्कीच आपण पाहू शकतो ऑफस्टमच्या बाहेर. हा चेंडू चांगला होता मैदानावरती, कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज किशोर बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद. धर्मवीर चषक 2024 मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये शहापूरच्या दर्दी प्रेक्षकांचं मित्रांनो कौतुक केलं जाईल. निश्चितच न्यूट्रल प्रेक्षक पाहायला मिळत आहेत मैदानावरती. जमलेली तुडुंब गर्दी धर्मवीर चषकाच्या निश्चितच विजयाची या ठिकाणी ग्वाही देत आहेत. या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक कौतुक करूया. सर्व लाडक्या प्रेक्षकांसाठी आपण पाहत आहे धर्मवीर चषक 2024 मध्ये हरिओम मित्रमंडळ शहापूर विजयबाईंच्या वतीनं आणि जी बाईक आपल्याला मिळाली आहे सन्माननीय पांडुरंगजी बरोरा साहेब यांच्या सौजन्याने आपल्याला बाईक मिळाली आहे. लकी ड्रॉ कुपन, मोफत कुपन आपण गेली 7 दिवस वाटले आणि त्यांचं निश्चितच वितरण केलं. ज्या लकी प्रेक्षकाची ती कुपनमध्ये नाव निघेल, लकी प्रेक्षकाचं नाव निघेल त्याला ती चमचमती बाईक आपण देणार आहोत. निश्चितच या संपूर्ण संकल्पनेची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते.
निश्चितच कौतुक करूया आयोजकांचं आणि शहापूरच्या प्रेक्षकांचं विशेष कौतुक. मुंबईची टीम खेळतीये आणि तिला सपोर्ट करत असताना निश्चितच आपल्याला हा शहापूरचा प्रेक्षक पाहायला मिळतोय. या सर्व दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 40+ टीम आहे एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं आपण पाहताय व्यावसायिक क्रिकेट शहापूरचं क्रिकेट आपण पाहताय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात, गोलंदाज तयार. पहिला चेंडू अर्जुन साठी, फटका चांगला आहे, प्रॉपर मिडल झालाय का, जबरदस्त फटका, टाळ्यांचा कडकडाट, चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, षटकार. तो मॅच मैदानावरती आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे सरांनी उल्लेख केला की अगदी मुंबईची टीम देखील खेळतीये तरी देखील भरघोस प्रतिसाद त्यांना मिळतोय. कारण दर्दी प्रेक्षकांची गर्दी इथे प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक संघ जिंकावा. मैदानावरती आपण पाहू शकतो अर्जुन बांगरचा फॅन आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक फटका लाजवाब, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका अर्जुनच्या बॅटमधून. अर्जुन बांगर इथं बरसतोय. 2 षटकार पाठोपाठ येत आहेत. इथून कमबॅकची गरज आहे. निश्चितच मेहनत करावी लागेल. मेगा फायनलची मॅच आहे, कमीत कमी धावांपर्यंत रोखावं लागेल. 5 षटकांचा सामना आणि निश्चित इथून चांगली गोलंदाजी केली तर पुन्हा एकदा बिग फाईट पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होत आहेत. लेफ्ट आर्म मारा करत असताना दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला अवगत आहे. ही कला इथं वापरावी लागेल. गेली 40-45 वर्ष आपण क्रिकेट खेळलोय. निश्चितच तो अनुभव या मैदानावरती उतरावा लागेल अर्जुन बांगरसाठी. यावेळेस हा चेंडू पहा स्क्वेअर लेगला खेळतायत. फिल्डर त्या ठिकाणी अडवतायत आणि या दरम्यान एक सिंगल कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. धोक्याची घंटा, धाव कंप्लीट होईल का प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पंचांचं बोट आकाशाकडे. बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद, अख्तर शेख तंबूच्या आश्रयाला. जबरदस्त कमिटमेंट पाहायला मिळाली. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती लक्ष होतं. चेंडूवरती लक्ष ठेवून पाहायला मिळाले. वेळेला चेंडू पकडला, फेकला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी गडी गारद केला जातोय. माघारी पाठवलं गेलं अख्तर शेख तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. चेरवली गावचा सुपरस्टार बॅट्समन अजित फर्डे मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल. मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. अर्जुन बांगरला साथ देण्यासाठी मैदानावरती येत आहेत. निश्चितच या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. पाया रचलाय, कळत चढवण्याचं काम करायचंय. कमबॅकची गरज आहे मित्रांनो. 40+ टीमला निश्चितच सांगावं लागेल. मेहनत करायची आहे. मेहनत केल्यानंतर यश तुम्हाला मिळणार आहे. विजय मिळवायचा आहे. गोलंदाज तयार. अभिता हा चेंडू यावेळेस फुलटो चेंडू, स्लॉग स्वीपचा नजराणा पेश करत असताना अर्जुन बांगरच्या बॅटमधनं अजून एक तीर, घाव करतोय गंभीर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा धर्मवीर षटकार. भगवा मानाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा. भगव्याचे पुजारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत असताना धर्मवीर चषकाचं हे 24वे गौरवशाली पर्व. यावेळेस पहा समोरच्या दिशेला खेळलेला फटका, फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवरती आहे. सुंदर फिल्डिंग.
हवे झेपावत असताना चेंडूला पकडलं, फेकलं, दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकतं ते 61 या आकड्यावरती. 61 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक या ठिकाणी मार्गस्थ असताना 5वं शेवटचा अंतिम निर्णायक षटक गोलंदाजी करत असताना अविनाशला आपण पाहताय. अर्जुन बांगर मात्र या मॅच मध्ये बरसतोय. मोक्याच्या क्षणाला जबरदस्त बॅटिंग, 10 चेंडू फेस केले आणि 29 धावांची तुफान इनिंग अर्जुन बांगरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आबी, जबाबदारी फार मोठी आहे. ही जबाबदारी इथून निश्चितच पार पाडायची होती, मात्र अर्जुनचा कहर पाहायला मिळाला. यावेळेस पहा शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल करतायत, फटका चांगला, खाली क्षेत्र निवडलं, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेला सलामी. षटकाचा शेवट, पूर्वार्धाचा शेवट गोड करतोय अर्जुन बांगरच्या बॅटमधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना. चौकार. भूषणजी शेलवले युवा उद्योजक साहेबांची या ठिकाणी उपस्थिती आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. युवा उद्योजक भूषणजी शेलवले साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पूर्वार्ध संपलाय, धावफलकावरती तब्बल जोडल्या 65 धावा. 66 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. 66 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतील. टीम कनक 11 भांडूप हा संघ मैदानावरती बनवल्या जातील का धावा, की मैदानावरती पुन्हा एकदा आजची रात्र गाजवतील. निलेश पाटोळे साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एनपी स्पोर्ट शहापूर विजयाची चाहूल लागली आहे, कारण पूर्वार्धामध्ये तब्बल बनवल्या 65 धावा. 66 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलंय.
मंचावरती युवा उद्योजक आदरणीय भूषणजी शेलवले साहेब उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी आदरणीय विनोददादा भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. युवा उद्योजक सन्माननीय मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं अतिथीगणांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया. जाऊया मैदानावरती. सामन्याला सुरुवात होतीये. 66 धावांच्या पाठलागाला सुरुवात. गो टू कॉमेंट्री बॉक्स प्रसन्न चव्हाण. तर मॅचच्या दिशेला पण वळूया. मेगा फायनलची मॅच. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय NP स्पोर्ट्स शहापूर, तर दुसरीकडे कनक 11 भांडूप. शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर आपल्याला पाहायला मिळेल. तो मात्र बॉलिंग मार्क वरती तयार. लाडके उद्योजक आदरणीय संतोषजी भेरे साहेब यांचं शुभागमन होत आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्यांचे सुपुत्र हर्षदजी भेरे यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूयात. धन्यवाद. नक्कीच आपण मॅचच्या दिशेला वळूया. पहिला बॉल जो मात्र अवांतर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती वाईड आला. त्यानंतर टीमची टोटल फलकावरती झाली ओपन. 1 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात कृष्णा. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सचिन. बॉलिंग मार्क वरती अर्जुन. अर्जुनचा हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. लॉंग ऑफचे फिल्डर रोशन वेखंडे होते. पहिली मोठी विकेट. फलंदाज कृष्णाची खेळी होत असताना समाप्त. कृष्णा बॅक टू दी पवेलियन. आयोजन कमिटीच्या वतीनं आपण साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. लाडके मान्यवर सर्व लाडक्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीला अनुषंगून आलेल्या सर्व अतिथीगणांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सन्माननीय संजयजी मुंडोळे आसनगाव साहेबांना विनंती आहे आपण सुद्धा यायचं आहे. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आयोजन कमिटीच्या वतीनं अभिदादा कुडव आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचा पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत करूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी जोडले जात आहेत प्रसन्न चव्हाण सर ज्यांचा आवाज आपण ऐकतोय. नक्कीच आपण पाहू शकतो निलेशजी पाटोळे साहेबांनी पुरस्कृत केलेला त्यांच्या मालकीचा संघ NP स्पोर्ट्स विपक्ष कणक 11 भांडुपाशी मॅच मैदानावरती अजून एक मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज रफिक बॅक टू दी पवेलियन. हे मित्रांनो लकी ड्रॉ कुपन मध्ये ज्या लकी प्रेक्षकाचं कुपन निघणार आहे त्याला ती समोर असणारी चमचमती बाईक आजच्या रात्रीमध्ये त्या लकी प्रेक्षकाच्या पार्किंग मध्ये असणार आहे. कोण असेल लकी प्रेक्षक त्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा संपला की मग आपण तो लकी ड्रॉ या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बक्षीस वितरण प्रेझेंटेशन सेरेमनी संपल्यानंतर आपण लकी ड्रॉचं कुपन या ठिकाणी काढणार आहोत. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका. जो प्रेक्षक इथं हजर असेल कुपन निघाल्यानंतर त्यालाच बाईक दिली जाईल.
जाऊया मैदानावरती. मॅच चालू आहे. बिग फाईट सामना मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना सज्ज होतोय. जाऊया समालोचन कक्षामध्ये. फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कॅचची सुवर्ण संधी होती. मैदानावरती अगदी आपण पाहू शकतो रनआउटची संधी. वन्स अगेन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अजित चिकेळी होत असताना समाप्त. 1 more विकेट डाऊन. ते मात्र 2. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. तीन गडी बाद झालेत. थोडस लेट अपडेशन. टीमची टोटल धावफलकावरती फक्त 1. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती सीता त्यांच्या माध्यमातून डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. स्थगित धावसंख्या धावफलकावरती असेल. सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतील जे नवीन बॅटर मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. अर्जुनने लाजवाब कामगिरी केली आहे. सातत्याने अर्जुन याच कामगिरीसाठी ओळखला जातो. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी ही ओळख आहे अर्जुन बांगरची. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. मिडॉनचे फिल्डर असतील. कॅचची संधी मैदानावरती. कॅच झाली आहे कंप्लीट. 1 more विकेट डाऊन. अजून एक मोठा धक्का बसतोय. कडक 11 पांडुप संघाला. फलंदाज मॅच मैदानावरती आपण पाहू शकतो. नवीन बॅटर पापा आपल्याला पाहायला मिळतील. तर परवाच्या दिवशीमध्ये खऱ्या अर्थानं 2 वेळा एकाच ओव्हरमध्ये 4 विकेटचा हॉल ज्या खेळाडूच्या नावावरती आहे. सातत्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 2 षटकं हाताळले. ज्या 2 षटकांमध्ये एका धावेचं षटक फेकलं गेलं. 4 गडी बाद केले असं खेळाडू ऋतिक दिवाने आपल्याला मैदानावरती या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती सचिन आणि पापा ही जोडी. तीच तर राट गोलंदाजीसाठी ओळख आहे ऋतिकची. पाहूया ऋतिक कशा प्रकारची कामगिरी करतील. गोलंदाज सीआर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पटकन लाजवाब डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत. कॅचची संधी आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला दमदार षटकार. आपण पाहू शकतो एक काळ ज्यांनी गाजवला. तब्बल 15 वर्ष ज्यांनी खूप चांगलं सूत्रसंचालन केलं असे चितू साळुंके सरांची उपस्थिती. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेला वळूया जिथे आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या बॉलवरती ऋतिकच्या आलेला हा षटकार आणि टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती.
यावेळी स्लोवर वनचा वापर मैदानावरती करण्यात आला. सिंगल ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. आदरणीय जितू साळुंके साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी. ॲव्हरेज हिलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. ॲव्हरेज हिलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली आहे. रनआउटची संधी मैदानावरती. सुरतचं चांगलं कलेक्शन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय कणक 11 भांडुप या संघाला. पापा आवडीच्या खेळाडूला तुम्ही नंतर जाऊन बक्षीस देऊ शकता. यस, गो टू कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजय पाहूया अजयच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. अजय नवीन बॅटर मैदानावरती आहेत. संघ कणक 11 भांडुप हा थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारे कामगिरी अजयच्या माध्यमातून केली जाईल. डेफिनेटली आता चौकार आणि षटकारांची नितांत गरज आहे. या स्वी शेपमध्ये उडवला गेलाय. लॉंग ऑन मध्ये असतील रोशन. सिंगल झाली आहे कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचतील 9 या आकड्यावरती. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहू शकतो पाठीचा कणा बॅकबोन जो मात्र तोडण्यात आला. अगदी आपण पाहू शकतो 3 गडी बाद झाले आणि त्यानंतर संपूर्णपणाने कणक 11 भांडुप हा संघ आपल्याला बॅकफुटवरती पाहायला मिळाला. यावेळी स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. चेंडू जातोय गोष्टांकित क्षेत्रामध्ये जिथे एक धाव कंप्लीट झाली एका धावेच्या साथीने. डबल डिजिट डबल फिगर 10 ऑन द बोर्ड. 10 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ. पहिला चेंडू ज्यावरती षटकार त्यानंतर सिंगल त्यानंतर रनआउटची विकेट त्यानंतर 2 चेंडू 2 सिंगल झाले आणि 5 चेंडूचा खेळ झाला. एका चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज CR ऋतिक दिवाने आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. शेवटचा चेंडू घेऊन यावेळेस विशेप मध्ये पुन्हा एकदा उडवला गेलाय. विशेप मध्ये लॉंग ऑफ मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. 2 षटकांचा वाजवी केस समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे ती मात्र 11 या आकड्यावरती. डीजे पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांचा वाजवी केस समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळतंय. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. NP स्पोर्ट्स आदरणीय निलेशजी पाटोळे साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संघाने भल्या भल्या संघांना पराभवाची धूळ चाखवली असा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. NP स्पोर्ट्स मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय वन्स अगेन. इथे फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. अजून एक विकेट. फलंदाज अजयची खेळी समाप्त. अजय back to the pavilion.
गडी जो मात्र बाद झालेला आहे. आतापर्यंत 6 मोरे टिपले गेलेत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. साईड पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल. पाहूया कशा प्रकारे कामगिरी शाहिदच्या माध्यमातून केली जाईल. एकीकडे अर्जुन पाहायला मिळतात जे थांबायचं नाव घेत नाही आहेत. अगदी रेलगाडी ज्याप्रमाणे चालते त्या रेलगाडी समोर अगदी कोणी आला तरी त्याचा नायनाट होतो. अगदी तशाच प्रमाणे अर्जुनची गाडी चालली आहे आणि त्या गाडीसमोर जो कोणी येतोय तो मात्र परास्त होतोय. मैदानावरती आपण पाहू शकतो षडबनचा वापर करण्यात आलेला आहे. डॉटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. सगळी धावसंख्या डबल डिजिट 1 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती अर्जुन बांगर. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला शाहिद पाहायला मिळतील. खोडप्याचा बॉल फटका चांगला आहे. फक्त व्ही शेपमध्ये ट्राय केलाय. खुदून काढलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला एका धावेसाठी. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 12 पाहायला मिळतील. 12 ऑन द बोर्ड 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये जर विचार केला तर या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी करत असताना आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. स्लोवर वन पिक केला आणि पिकअप स्ट्रोक मात्र कॅच मैदानावरती होत असताना कंप्लीट. किशोरच्या माध्यमातून इथे अजून एक झेल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. बॅटर शाहिद बॅक टू दी पवेलियन. पाहायला मिळतोय नवीन बॅटर इनाट नंबर 9 9व्या क्रमांकावरती एकबर डावकरे आताचे शैलीदार फलंदाज आहेत. टेल एंडर आहेत. आता मात्र आपण पाहू शकतो टेल जी मात्र एक्सपोज झालेली आहे का मैदानावरती एकावरती एक फलंदाज 5 झाले. अगदी सातत्याने आपण पाहू शकतो प्रयत्न केले गेले कड़क 11 भांडुप या संघाच्या माध्यमातून. मात्र हरकत नहीं है. कभी कभी जीतने के लिए हारना पड़ता है. हार के जीतने वाले को बाजीगर कहता है. कधी कधी एक संघ जिंकतो तर दुसऱ्या संघाला हारावं लागतं. हारणं हे अगदी मी म्हणेल चुकीची गोष्ट नाही आहे. प्रयत्न न करणं ही चुकीची गोष्ट आहे आणि प्रयत्न केले गेलेत. सो कौतुक करावं लागेल 40+ आमचे जे सर्व सारे क्रिकेटर्स आहेत त्यांचं. कारण खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. त्यावेळेस चेंडू चांगला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर वाईडिश लाईनवरती हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती मात्र 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड 12 धावा धाव फलकावरती. षटक मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय हरीशजी खंडवी सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आयोजन कमिटीच्या वतीनं साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. मी सन्माननीय प्रकाशजी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय हरीशजी खंडवी साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मायेची शाल प्रेमाचं पुष्प आणि भरपूर सारं प्रेम आपण आयोजकांच्या वतीनं देतोय. धन्यवाद. जाऊया मैदानावरती. मॅच चालू आहे. विजयाची चाहूल या ठिकाणी NP स्पोर्ट्स शहापूर संघाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. मोठं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग चालू आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी प्रसन्नजी चव्हाण सर आपल्या सोबत आहेत. नक्कीच खूप मोठं आव्हान होता. मात्र त्या आव्हानाला पेलत असताना कुठेतरी थोडीशी दमछाक आपल्याला पाहायला मिळते. निलेश पाटोळे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. NP स्पोर्ट्स जो संघ सध्याच्या स्थितीला प्रबळ दावेदार आहे चॅम्पियनशिपचा. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक कव्हरच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर असतील. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते इथे कॅच आली कंप्लीट. फलंदाज अकबरची खेळी होत असताना समाप्त. अकबर बॅक टू दी पवेलियन.
2024 मेगा फायनलची ही रात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या रात्रीला सर्व प्रेक्षक राजांसाठी सुवर्ण संधी आहे. आपण जे मोफत कुपन दिलेले आहेत त्या कुपनची सोडत आपण बक्षीस वितरणानंतर घेणार आहोत. सर्व प्रेक्षकांनी सूचना लक्षात घ्या, कुणीही कुठेही जायचं नाही. जरी कुपन निघालं आणि आपण या ठिकाणी जर हजर नसाल तर आपल्याला बक्षीस दिलं जाणार नाही आणि लगेच दुसरं कुपन काढलं जाईल. आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना. आग ओकणारी गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी एनपी स्पोर्ट शहापूर हा संघ निश्चितच निलेशजी पाटोळे साहेबांचं स्वप्न पूर्ण होत असताना पाहायला मिळेल. जबरदस्त कामगिरी. समालोचन कक्षामध्ये प्रसन्नजी चव्हाण. नक्की सातत्याने आपण पाहू शकतो की निलेश पाटोळे सरांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये ज्यावेळी पाहायला मिळतो. शहापूरची स्टारकास्ट सातत्याने आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना विश्वास दिलाय शहापूरच्या स्टारकास्टवरती आणि अगदी त्याला साजेशी अशी कामगिरी मैदानावरती सातत्याने हा संघ आपण पाहू शकतो करताना. टीमची टोटल धावफलकावरती स्थिर आहे. वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी मेगा फायनलची मॅच काटेकोर टक्कर आपल्याला पाहायला मिळाली असती तर बरं झालं असं. मात्र मैदानावरती कधी कधी अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहू शकतो ज्यावेळेस यंगस्टर आणि ज्यावेळेस 40+ क्रिकेटर्स खेळतात त्यावेळेस विपक्ष खेळत असताना कुठेतरी फिटनेस फार महत्त्वाची असते. जरूर आपण पाहू शकतो 40 नंतर देखील 40+ खेळाडूंची फिटनेस जी असते मात्र त्यापेक्षा देखील आपण पाहू शकतो जे रेग्युलर क्रिकेटर खेळणारे असतात त्यांची फिटनेस लाजवाब असते आणि त्याला अनुसरून कुठेतरी 19-20 आणि तेच फक्त फार महत्त्वाचं असतं जे डिफरन्स क्रिएट करतं. मैदानावरती डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 समाप्त झाल्यानंतर फक्त आणि फक्त 13 धावा. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 13 आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं असं संगीत डीजे मीत कुठेकर यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. 7 दिवस खूप चांगल्या प्रकारे डीजे मीत यांनी सेवा केली. त्यांचं आपण कौतुक करूया. खूप चांगलं आवाज आमच्या आवाजाची त्यांनी काळजी घेतली आणि त्यासोबत खऱ्या अर्थानं क्रिकेट विथ म्युझिक या समीकरणाला जगणारे आमचे डीजे मीत त्यांचं कौतुक करूया. स्कोरर्सचं ज्यांनी खूप चांगल्या प्रकारची स्कोरिंग केली. कौतुक करूया आमच्या GTC लाईव्हची संपूर्ण टीम. कडूबंधू स्वप्नील असतील त्यासमवेत आमची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टची टीम त्यांचं आपण कौतुक करूया. JP पॅनलचं ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. अखंड आपण पाहू शकतो खूप चांगल्या प्रकारची कामगिरी. JP पॅनलचे आमचे सर्व पंच त्यांचं कौतुक करूया. इथल्या क्रीडा रसिक राजाचं ज्या क्रीडा रसिक राजाने भरघोस प्रतिसाद दिला या स्पर्धेला. कुठल्याही स्पर्धेचा मानबिंदू आणि केंद्रबिंदू म्हणून एका क्रीडा रसिक राजाकडे पाहिलं जातं आणि अगदी आपण पाहू शकतो क्रीडा रसिक राजाच्या माध्यमातून देखील भरघोस प्रतिसाद मिळाला. ती म्हटलं जातं ना की जिथे असतो दर्शकांचा पूर तो आमचा शहापूर आणि शहापूरमध्ये दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं पुन्हा एकदा आपण कौतुक करूया आणि स्वागत करूया धर्मवीर चषक 2024 मध्ये. पहिला चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला जो मात्र डबल होता मात्र त्यानंतर सिंगल. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची हेमंत शेट्टी सरांच्या माध्यमातून देखील आपल्याला पंचांची भूमिका पाहायला मिळाली. मैदानावरती फलंदाज बाद झालेत. हेमंतची केस समाप्त झाली. आता लास्ट मॅन स्टँडिंग अवी आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट मॅन स्टँडिंग आहेत अवी. 9 गडी बाद झालेत. आता फक्त डुबते का तिनके का सहारा मैदानावरती फक्त आणि फक्त आशेचा किरण. खूप चांगली पंचांची भूमिका हेमंतजी शेट्टी सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्वर्गीय रतनबुवा पाटील साहेब स्मृती चषक या स्पर्धेमध्ये देखील शहापूरमधील वर्णी जी मात्र आपण पाहू शकतो त्यांची लाभली होती. असे आमचे हेमंतजी शेट्टी सर त्यांचं आम्ही विशेष कौतुक करणार आहोत कारण खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. 7 दिवस भरघोस आपण पाहू शकतो जो मात्र प्रतिसाद आमच्या क्रीडा रसिक राजाने दिला त्यांचं देखील आम्ही कौतुक करूया. हेमंतजी तावडे सर असतील, हेमंतजी शेट्टी सर असतील, निलेशजी महाजन सर असतील, प्रत्येकाचं कौतुक करणं हे फार गरजेचं आहे. मैदानावरती ऑन साईडला
फ्लिक ऑफ द रिस्क वेलिकच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आता शेवटचा चेंडू. अगदी आम्ही पाहू शकतो 7 दिवसांपहिले आम्ही एक प्रश्न विचारला होता की चॅम्पियन इज द चॅम्पियन, हु इज द चॅम्पियन, आणि आता रात्रीच्या सत्रामध्ये आम्हाला कळते की चॅम्पियन इज द चॅम्पियन. NP स्पोर्ट्स शहापूर इज द चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व संघांसाठी. आयोजनासाठी